आता सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा लोक असं म्हणतात, आपण सांगायला पाहिजे आपला हिंदीला विरोध नाहीये. अरे पण तुम्हाला विचारलंय कोणी हिंदीला विरोध आहे का नाही? आपल्याला जेव्हा सगळे हिंदी चॅनलवाले एवढे शिव्या देतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो का की मराठीला आमचा विरोध नाहीये असं एक वाक्य बोलावं, मराठी माणूस आमचा शत्रू नाही असं एक वाक्य बोलावं, म्हणजे ते तुम्हाला सर्व पद्धतीने झोडपून काढणार. पण आपण मात्र चिलखत घालून शिरस्त्राणं घालून फिरायचं आणि सांगायचं की नाही नाही आमचा मात्र कशाला विरोध नाहीये. तर हे काय झालंय, आपलं महाराष्ट्राला एक जुनी हौस आहे, जुनी खोड आहे की दिल्लीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे असं आपण समजतो. आपल्याला ते जमतं असं आपल्याला वाटतं सुद्धा. महाराजांच्या पत्रात सुद्धा दिल्ली जिंकली पाहिजे असं वाक्य आहे. महाराजांनी दिल्ली जिंकली पाहिजे असं म्हटलंय, पेशव्यांनी दिल्लीचं तख्त राखलंय. या दोन्ही मधला फरक आहे. म्हणजे दिल्लीचं तख्त राखायचं कशासाठी, दिल्लीचं तख्त मोडायलाच पाहिजे होतं. तेव्हा त्याही वेळेला मोगल कमकुवतच होते. म्हणजे इतकी महाजी शिंद्यांचा दिल्लीतला वावर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला दिल्लीचा सुलतान, दिल्लीचा बादशाह महाजी शिंदे सांगतील ते करत होते. महाजींना प्रचंड तिथे प्रतिष्ठा होती. मला व्यक्तिशः असं वाटतं की महाजी शिंद्यांसारखा माणूस दिल्लीच्या तख्तावर बसायला पाहिजे होता. दिल्लीचं तख्त सांभाळणं आणि त्यांनी दिलेल्या सनदा इथं शाहू महाराजांना वाचून दाखवणं हे काम आपण कशाला करायचं. आता हे जर म्हणलं की आपल्याला लोक म्हणतात नाही नाही तुम्ही फारच महत्वाकांक्षी बोलता. मला असं वाटतं एवढी प्रचंड ताकद असलेलं मध्ययुगामध्ये दुसरी सत्ताच नव्हती.